कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुमच्यासाठी येणारा काळ हा साधा काळ नाही. ही केवळ दिनचर्येतील बदलांची चाहूल नाही, तर नियतीच्या गाभाऱ्यातून उमटलेली एक गंभीर हाक आहे. जणू ब्रह्मदेव स्वतः तुमच्या आयुष्याच्या पानांवर नवीन अध्याय लिहू लागले आहेत. आत्तापर्यंत तुम्ही संयम, परिश्रम, शिस्त आणि सूक्ष्म विचार यांच्या जोरावर आयुष्य पुढे नेत होतात. पण आता परिस्थिती अशी वळण घेणार आहे की तुम्हाला स्वतःबद्दल, लोकांबद्दल आणि तुमच्या आयुष्याच्या उद्देशाबद्दल नव्याने विचार करावा लागेल. तुमच्या मनात काही दिवसांपासून एक अस्पष्ट अस्वस्थता, अनामिक चिंता किंवा आतून येणारी हलकीशी चाहूल तुम्हाला जाणवत असेल. काहीतरी मोठं घडणार आहे अशी जाणीव मनाच्या तळाशी निर्माण होत असेल. ही भावना विनाकारण नाही. हे संकेत आहेत, हे त्या बदलांचे पूर्वचिन्ह आहेत जे तुमच्या आयुष्याला नव्या दिशेने नेणार आहेत. कन्या राशी ही बुधाच्या प्रभावाखाली असलेली रास. बुद्धिमत्ता, विश्लेषण शक्ती, तपशीलवार विचार आणि परिपूर्णतेचा ध्यास ही तुमची ओळख. पण आता केवळ बुद्धी पुरेशी ठरणार नाही. मन, अंतर्ज्ञान आणि आत्मविश्वास यांचीही कसोटी लागणार आहे. काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जातील, काही गोष्टी तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या घडतील आणि काही गोष्टी तुम्हाला धक्का देतील. पण या सर्वांच्या मागे एक मोठी योजना कार्यरत आहे. ही योजना तुम्हाला मोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आहे. तुम्हाला खचवण्यासाठी नाही तर उभं करण्यासाठी आहे. आणि म्हणूनच पुढे सांगितलेले प्रत्येक संकेत तुम्ही केवळ शब्द म्हणून न ऐकता आयुष्याचा इशारा म्हणून ऐका. आता अचानक उघड होणारे गुपित सत्य. विश्वासाचा पडदा फाटणार. तुमच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती जिच्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला होता, तिच्याबद्दलचे वास्तव तुमच्यासमोर येणार आहे. हे सत्य अचानक, अनपेक्षितपणे आणि धक्कादायक पद्धतीने समोर येईल. कदाचित एखादी बोलणे, एखादा संदेश, एखादी घटना किंवा एखाद्याचे वर्तन तुम्हाला आतून हादरवून टाकेल. तुम्हाला जाणवेल की आत्तापर्यंत तुम्ही ज्या गोष्टींना दुर्लक्ष करत होतात त्या सर्व संकेत खरे होते. हा क्षण भावनिकदृष्ट्या कठीण असेल, पण हा क्षणच तुम्हाला चुकीच्या नात्यांपासून मुक्त करणारा आहे. ब्रह्मदेव तुम्हाला भ्रमातून बाहेर काढत आहेत, जेणेकरून पुढील प्रवासात तुमच्यासोबत फक्त खरी माणसं राहतील. आता आर्थिक आयुष्यात मोठी उलथापालथ. थांबलेले मार्ग अचानक खुले होणार. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे, परत न मिळालेली रक्कम, रखडलेले व्यवहार, थांबलेले काम हे सर्व अचानक गती पकडतील. जिथे तुम्ही आशा सोडली होती तिथूनच धनप्रवाह सुरू होण्याचे संकेत आहेत. पण याच काळात एखादा मोठा खर्च, जबाबदारी किंवा गुंतवणूक तुमच्यासमोर येईल. हा खर्च टाळता येणार नाही. येथे तुमची आर्थिक शहाणपणाची खरी परीक्षा आहे. जर तुम्ही शांत डोक्याने नियोजन केले तर पुढील अनेक वर्ष आर्थिक स्थैर्य मिळेल. चुकीचा निर्णय घेतला तर संधी हातातून निसटू शकते. आता करिअर आणि व्यवसायात नवे वळण. स्थिरतेकडून अस्थिरतेकडे आणि तिथून यशाकडे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे तुम्हाला सुरक्षित वाटत असेल तरी नियती तुम्हाला तिथे थांबू देणार नाही. नोकरी बदल, पदोन्नती, जबाबदारीत वाढ, नवा व्यवसाय किंवा अचानक आलेली नवीन संधी यापैकी काहीतरी तुमच्यासमोर येईल. सुरुवातीला हा बदल धोकादायक किंवा अनिश्चित वाटेल, पण हाच बदल तुमच्या प्रगतीचे दार उघडणार आहे. आता नातेसंबंधामध्ये खरी परीक्षा. खरे आणि खोटे यातील फरक स्पष्ट होणार. या काळात तुमच्या नात्यांची खरी ओळख होईल. काही नाती अचानक ताणली जातील. संवाद, गैरसमज, अपेक्षाभंग, वाद किंवा शांतता निर्माण होऊ शकते. तुम्हाला वाटेल की लोक बदलले आहेत, पण प्रत्यक्षात लोक बदललेले नसतात, तर तुमचे डोळे उघडलेले असतात. आणि जे लोक मनापासून तुमच्यावर प्रेम करतात ते या काळात अधिक ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहतील. आणि जे केवळ स्वार्थासाठी जवळ होते ते हळूहळू दूर जातील. हा काळ भावनिकदृष्ट्या कठीण आहे, पण याच काळात तुमच्या आयुष्यातील नकली लोकांची सफाई होणार आहे. आता मानसिक अस्वस्थता आणि आत्मजागर. झोप उडेल पण आत्मा जागा होईल. तुमच्या मनात विचारांचे वादळ उठेल. भविष्याची चिंता, भूतकाळातील आठवणी आणि वर्तमानातील गोंधळ हे सर्व तुम्हाला बेचैन करतील. रात्री झोप उडेल, एकटेपणा जाणवेल, मनात प्रश्नांची गर्दी होईल. पण हाच काळ तुमच्या आत्मजागराचा आहे. तुम्ही स्वतःला नव्याने ओळखू लागाल. तुमच्या आतली शक्ती, तुमची खरी क्षमता आणि तुमच्या आयुष्याचा खरा उद्देश तुम्हाला उमगू लागेल. ब्रह्मदेव तुम्हाला बाहेरच्या गोंधळातून आतल्या शांततेकडे नेत आहे. आता घर आणि कुटुंबाशी संबंधित मोठी घटना. घरातील वातावरण कायमचे बदलणार. घरात एखादी अशी घटना घडेल जी संपूर्ण कुटुंबाचे वातावरण बदलून टाकेल. कदाचित एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल. घर बदलणे, मालमत्तेबाबत चर्चा, कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यातील मोठी घडामोड किंवा नवीन जबाबदारी तुमच्यावर येईल. तुम्हाला घरातील अनेक गोष्टींची जबाबदारी स्वतःकडे घ्यावा लागेल. आता आध्यात्मिक ओढ वाढणार. अंतर्मनातून येणारे संकेत. अचानक तुमचा कल प्रार्थना, मंत्र, ध्यान, देवपूजा किंवा धार्मिक गोष्टींकडे वाढेल. तुम्हाला शांततेची, एकांताची आणि अंतर्मनाशी संवाद साधण्याची गरज वाटेल. हे विनाकारण घडत नाही. ब्रह्मदेव तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधत आहेत. तुम्हाला काही संकेत स्वप्नातून, अंतर्ज्ञानातून किंवा अचानक मिळालेल्या विचारातून मिळतील. म्हणून या संकेताकडे दुर्लक्ष करू नका, कारण हेच संकेत तुम्हाला योग्य दिशेने नेतील. नंबर 8 आहे जुनी स्वप्ने पुन्हा जागी होणार.
विसरलेली इच्छा पुन्हा मनात डोकावेल. काही वर्षापूर्वी तुम्ही एखादे स्वप्न पाहिलं होतं, एखादी इच्छा मनात बाळगली होती, पण परिस्थितीमुळे ती तुम्हाला बाजूला ठेवली गेली. आता तीच इच्छा पुन्हा तुमच्या मनात येईल. तुम्हाला जाणवेल की हे अजूनही शक्य आहे. परिस्थिती, वेळ आणि संधी या तिन्ही गोष्टी तुमच्या बाजूने उभ्या राहू लागतील. ब्रह्मदेव तुम्हाला तुमचे खरे ध्येय आठवण करून देत आहेत. आणि नंबर 9 आहे, शत्रूंचे कारस्थान उघडे पडणार. सत्य स्वतः समोर येईल. तुमच्या मागे बोलणारे, अडथळे निर्माण करणारे, तुमच्या प्रगतीला अडथळा आणणारे लोक आता स्वतः उघडे पडतील. तुम्हाला काही सिद्ध करण्याची गरज भासणार नाही. नंबर 10 आहे, आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय. भविष्यातील दिशा ठरवणारा क्षण. लवकरच तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय करिअर, नातेसंबंध, घर, व्यवसाय किंवा जीवनशैली यापैकी कुठल्याही गोष्टीशी संबंधित असू शकतो. हा निर्णय घेताना भावना बाजूला ठेवून शांतपणे विचार करा. तुमचे अंतर्मन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. ब्रह्मदेव तुम्हाला इशारा देत आहेत. हा क्षण दुर्लक्षित करू नका, कारण हाच निर्णय तुमच्या पुढील अनेक वर्षांचे भविष्य ठरवेल. कन्या राशीच्या व्यक्तींनो, येणारे दिवस तुम्हाला आतून बदलून टाकतील. काही नाती सुटतील, काही नाती घट्ट होतील, काही भ्रम तुटतील, काही सत्य समोर येतील आणि काही रात्री झोप उडेल. पण त्या जागेपणातूनच तुमचे आयुष्य नव्याने जागे होईल. तुम्ही आत्तापर्यंत जे काही सहन केले, ज्या अडचणीतून गेलात, ज्या गोष्टींसाठी संयम ठेवला, त्याचे फळ आता वेगळ्या स्वरूपात तुमच्यासमोर येईल. पण हे फळ मिळण्याआधी तुम्हाला काही कठीण क्षणातून जावे लागेल. हे क्षण तुम्हाला मजबूत करतील, परिपक्व करतील आणि योग्य निर्णय घेण्यास तयार करतील. ब्रह्मदेवांची वाणी अशी सांगते की घाबरू नका, थांबू नका आणि संकेत दुर्लक्षित करू नका. कारण आता तुमच्या आयुष्याचा प्रवास एका टप्प्यात प्रवेश करणार आहे. हा टप्पा तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देईल. ध्येय ठेवा, संयम ठेवा आणि प्रत्येक घडामोडीमागचा अर्थ समजून घ्या. कारण आता जे घडणार आहे ते तुम्हाला आयुष्याच्या अधिक उज्ज्वल, अधिक स्पष्ट आणि अधिक अर्थपूर्ण मार्गावर घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.